आपण पाहताय महाधुरळा. कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी. 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली. 18% GST सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या. मोहिते सुझुकी, काळा नाका, कोल्हापूर. मोहिते सुझुकी, उद्यमनगर, कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी, सानेगुरुजी, कोल्हापूर. आजच आपली गाडी बुक करून दसरा आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करा. नमस्कार. महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. कोल्हापूर महापालिका निवडणुकीत आता महाभूकंप होण्याची चिन्ह जवळजवळ स्पष्ट होत आहेत. जशी नाराजी महाविकास आघाडीत आहे तशीच नाराजी महायुतीमध्ये सुद्धा आहे. अनेकांना उमेदवारी मिळणार नाही याची आता कुणकुण लागली आहे. त्यामुळं आता पर्यायी व्यवस्था म्हणून तिसऱ्या आघाडीचे संकेत मिळत आहेत. हे संकेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष VB पाटील यांनीच सकाळी व्यक्त केलेले आहेत. त्यामुळं जसं काँग्रेसमध्ये, राष्ट्रवादीमध्ये, शिवसेनेमध्ये आणि भाजपमध्ये सुद्धा अनेकांना उमेदवारी मिळणार नाही हे स्पष्ट झाल्यामुळं आणि गेले 10 वर्षे अनेकांनी निवडणूक लढवण्याची तयारी केल्यामुळं थांबायची तयारी आता कुणाचीच नाही. त्यामुळं काही झालं तरी मैदानात उतरायचं या ईर्षेनं काही जण आता सज्ज झालेत आणि त्यांच्यासाठी आता तिसरी आघाडी स्थापन होण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष VB पाटील यांनी जनसुराजचे संस्थापक आमदार विनय कोरे यांच्याशी संपर्क साधला आहे. त्यांनी आपल्या पक्षाची यादीसुद्धा त्यांना दिलेली आहे. जनसुराज्य आप, वंचित बहुजन आघाडी काही आणि इतर काहींना सोबत घेऊन ही तिसरी आघाडी स्थापन करण्यासंदर्भातले प्रयत्न सुरू झाले आहेत. काँग्रेसनं सन्मानाची वागणूक द्यावी, सन्मानजनक जागा द्याव्यात यासाठीचा आग्रह अजूनही सुरूच आहे. सायंकाळी 7 वाजेपर्यंत तरी या संदर्भात निर्णय झाला नव्हता. अजूनही उद्यापर्यंत शरद पवार गट वाट पाहण्याची चिन्हे आहेत. तसे न झाल्यास उद्या शुक्रवारी तिसरी आघाडी स्थापन होण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. तिसऱ्या आघाडीला अनेक ठिकाणी भक्कम उमेदवार मिळणार असे संकेत आहेत. कारण भाजपमध्ये इच्छुकांची संख्या मोठी आहे. सर्वांना उमेदवारी मिळणार नाही. 10 वर्षे यांनी तयारी केली आहे. हीच अवस्था शिवसेना शिंदे गटात आहे. शिंदे गटाची उमेदवारी मिळावी म्हणून गेल्या 2-3 महिन्यात अनेक मातब्बर माजी नगरसेवकांनी, दिग्गज इच्छुकांनी प्रवेश केला. पण आता जागा केवळ 30 मिळत असल्यामुळं अनेकांची उमेदवारी डावलली जाणार हे स्पष्ट आहे. त्यामुळं ते सुद्धा या तिसऱ्या आघाडीकडे वळतील आणि तीच अवस्था राष्ट्रवादी अजित पवार गटाची सुद्धा असणार आहे. कारण अजित पवार गटाला साधारणतः 15 ते 18 एवढ्याच जागा मिळणार आहेत. त्यांची मागणी 30 ते 35ची आहे. त्यामुळं तिथंही आता नाराजी निश्चित होणार. म्हणजे तिसरी आघाडी ही नाराज लोकांची असणार आहे. म्हणजे तिसरी आघाडी नव्हे तर नाराज आघाडी या पद्धतीनं ही आव्हान देऊ शकतील महायुती आणि महाविकास आघाडीला. यामुळं फटका कुठल्या प्रभागात कुणाला बसणार याचा अंदाज आता सुरू झालेला आहे. कारण तिसरी आघाडी जर स्थापन झाली तर त्याचा फटका कुणाला ना कुणाला बसणार आहे. जनसुराजने काल मुलाखती घेतल्या. 54 उमेदवारांनी, इच्छुकांनी मुलाखत दिली. आज दिवसभरात 5-6 लोक थेट वारणेत जाऊन आमदार कोरे यांची भेट घेतली. त्यामुळे त्यांच्याकडे इच्छुकांची संख्या वाढलेली आहे. ही यादी जनसुराजचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील आणि खासदार धनंजय महाडिक यांच्याकडे सोपवलेली आहे. यातल्या किती जागा आम्हाला देता सांगा. किमान 5 ते 10 जागावर आग्रह धरण्याची शक्यता आहे. जनसुराज यांनी तसं न झाल्यास ते सुद्धा तिसऱ्या आघाडीत सहभागी होण्याची शक्यता आहे. शक्यतो तिसऱ्या आघाडीत जनसुराज सहभागी होईल की नाही हे शंका आहे. पण 5 ते 6 जागा न दिल्यास ते सुद्धा तिसऱ्या आघाडीत येतील. राष्ट्रवादीचे काही नाराज यामध्ये आघाडीत असतील. या सगळे मिळून नाराज लोकांची मिळून तिसरी आघाडी कोल्हापूर महापालिकेत स्थापन झालीच
तर त्याचा फटका कुणाला बसणार याची चर्चा आता जोरात सुरू आहे. अनेक माजी नगरसेवक या तिसऱ्या आघाडीच्या गळाला लागलेले आहेत. काहींनी पुढाकारच घेतलेला आहे. त्यामुळे आता 2 दिवसात स्पष्ट होणार की तिसरी आघाडी होणार की नाही. आपल्याला अशाच राजकीय बातम्या हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनेल. धन्यवाद.